एवरीवन, इट्स एमजे पटेल। जैसे कि मेरे पीछे देख सकते हो आप, जालना रोड। यहाँ से लाइव अपडेट 10 से 15 मिनट के अंदर आपको सब चीज़ें क्लियर हो जाएंगी और 99% तक के काम हो चुका है। शहरामध्ये जे सिडको फ्लायओव्हरच्या ह्या ठिकाणी जे दुर्घटना झाली होती त्याचं ऑपरेशन आता जवळपास 99% या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत आणि शेवटचं फक्त 15 मिनिटाचं काम या ठिकाणी बाकी आहे। आणि जे इमर्जन्सी रेस्क्यू व्हेकलच्या जे जळगावहून आपण मागवलं होतं आणि त्यापूर्वी जे आपल्या होस पाईप जे इंटॅक्ट होता आणि त्या पाईपनी जेवढं ग्रॅव्हिटीनी ट्रान्सफर करायचं होतं ते ट्रान्सफर झालं होतं, परंतु जे फार कमी दाबाने त्या ठिकाणी आता ग्रॅव्हिटीचं जेवढं असतं त्यानंतर ते कमी दाबाने त्या ठिकाणी होत असल्यामुळे त्यांचं तकनिकी जे डिपार्टमेंट आहे त्यांच्या सूचनेप्रमाणे जे इमर्जन्सी रेस्क्यू व्हॅन यांच्या माध्यमातून जे फोर्सफुली ते आपण त्या डॅमेज झालेल्या व्हेकलच्या माध्यमातून चांगल्या व्हेकलमध्ये ट्रान्सफर करण्याची शेवटचा टप्पा आता उरलेले आहेत। आणि यानंतर 15 मिनिटांच्या नंतर जे या ठिकाणी क्लीनअप ऑपरेशन होणार आहे ते मग त्या गाडीचं टोईंग करून त्यांचं जे गोडाऊन आहे त्या ठिकाणी त्यांनी घेऊन जाणार आहे। आणि जे आतापर्यंत जे सर्व नागरिकांना जे सहकार्य ते केलं आणि फक्त आता शेवटचा 15 ते अर्धा तास अजून सहन करावा आणि त्यानंतर आम्ही शेवटचं जे आपल्याला सूचना केलं जाईल आणि त्यानंतर आपण परत आपल्या घराकडे जे विशेष करून सिडकोच्या परिग्रस्त असलेल्या 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये असलेल्या लोकांनी परत त्यांच्या घरी किंवा त्यांचं दुकान व्यवस्थित चालू करू शकतात। आणि आता शेवटचा टप्पा बाकी आहे आणि त्या काम चालू आहे। अंदाजे तासाभरात पुन्हा रस्ता सुरू होईल आणि लोक परिस्थिती होपफुली देवाच्या आशीर्वादाने सर्व व्यवस्थित झालं ते 1 तासामध्ये सर्व यातायात पूर्ववत सुरू होईल। हवेमध्ये वगैरे काय आहे? हवेमध्ये ज्या ठिकाणी जवळपास आहे ते त्याचं एक मीटरिंग असतात ते कंटिन्युअसली आम्ही मॉनिटर करतो। जे 3% 8% दरम्यान म्हणजे फार टेक्निकली आहे, त्यामध्ये ज्या स्फोट होण्याची ज्या पॅरामीटर्स आहे आता सर्व खाली झालेलं आहे। आता बऱ्यापैकी ढासळलेली आहे हे लागेल त्याला आणि नागरिकांनी काय काळजी घ्यावी आहे? नाही, आता नागरिकांनी जे काळजी घेतली ते त्यांचं घर सोडून नातेवाईकांकडे इतर ठिकाणी हलवलं। आता त्याच्यानंतर जे आहेत या 1 तासानंतर आम्ही परत ब्रीफिंग देऊ की परत आपल्या घरी आल्यावर ते ठिकठिकाणी जाऊन आम्ही ते मेजरमेंट्स घेऊ आणि मेजरमेंट्स घेतल्यानंतर तुम्ही काय करू शकता ते शेवटचा मी परत एक वेळा मी लोकांना आवाहन करणार आहे ते का आपण काय करू शकतात काय नाही करू शकतात। कारण सर्व शेवटी गाडी हलवल्यानंतर ते ठिकठिकाणी ज्या 1 किलोमीटरच्या परिग्रस्तामध्ये आम्ही जे हवेचा गुणवत्ता थोडा गॅस तर राहणार आहे, परंतु त्याचा एक्सप्लोजिव्ह होण्यासारखा आहे किंवा नाही तो त्या मीटरिंग प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहणी केल्यानंतरच शेवटी आम्ही सांगू शकणार। सर, हवेमध्ये